प्रकल्प आणि मुशीर आणि शिलार धरण या तिन्ही धरणांच्या प्रकल्पाच्या विरोधात आज एक दिवसीय धरणे आंदोलन इथे होत आहे। कर्जतमध्ये टोरेंट कंपनीचा प्रकल्प आल्याच्यानंतर या ठिकाणी तिथले आदिवासी बांधव असतील त्यांना दिलेली शासनाने 14 हेक्टर दलित प्लॉट असतील तर त्या आदिवासी बांधवांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता तिथे काम करण्याचं कंपनीने घाट घातलेला आहे। त्याचप्रमाणे त्या भागामध्ये राहणारा माझा जो आदिवासी बांधव आहे तो पूर्णपणे त्या जंगलाच्या जीवावरती त्याची उपजीविका चालवत आहे वर्षानुवर्ष। आणि त्यांना जी जमीन दिलेली आहे त्या जमिनीमध्ये त्यांनी शेतीची लागवड केलेली आहे, आंब्याची लागवड केलेली आहे आणि त्यांची जमीन गेल्याच्यानंतर ते पूर्णपणे त्यांचं जनजीवन हे पूर्णपणे त्यांचा जो काही उदरनिर्वाहाचं साधन आहे ते उद्ध्वस्त होणार आहे। म्हणून आम्ही वारंवार तहसील कार्यालय असेल, कलेक्टर ऑफिस असेल यांना पत्रव्यवहार करून त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना वारंवार सांगत आहेत की आम्हाला या टोरेंट प्रकल्पाची येथे आवश्यकता नाही आहे। साधारणपणे 30 किलोमीटर ते 35 किलोमीटर एरियामधील म्हणजे 2000 एकर जागेवरची झाडं हा प्रकल्प झाल्याच्या नंतर फुटणार आहेत। आणि आता जर आपण पाहिलं तर 40 डिग्री तापमान हे कर्जतचं आहे। आणि मुशीर आणि शिलार धरण हे जर सर्व प्रकल्प जर आपण विचार केला तर 10,000 पेक्षा एकर जास्त जागेवरची झाडं या येणाऱ्या वर्षाच्या कालावधीमध्ये फुटणार आहेत। आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची कत्तल येथे झाली तर जे काही कर्जतचा निसर्ग आहे ते निसर्गरम्य वातावरण इथून निघून जाणार आहे आणि 50 डिग्रीच्या तापमानाला हे कर्जतकरांना हे येणाऱ्या कालामध्ये भोगावं लागणार आहे। म्हणून आम्ही म्हणतोय जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। म्हणून येणारं मुशीर धरण असेल जर येथे पाणी मिळणार नसेल किंवा वीज मिळणार नसेल, आम्हा ग्रामस्थांना येथे नोकऱ्या मिळणार नसतील तर हे धरण आमच्या काही कामाची नाही आहेत। म्हणून आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आपण हे जे लादलेले प्रकल्प आहेत ते शेतकऱ्याच्या छातीवर बसून आपण काम करण्याची इथे भूमिका आपली आहे ही त्वरित थांबवा। जर आपण हे प्रकल्प थांबवले नाहीत तर आम्ही उपोषणाच्या माध्यमातून थांबवण्याचा प्रयत्न करू। परंतु तरी जर सुद्धा आपण प्रकल्प त्याच प्रकारे काम जर चालू ठेवलं तर मात्र येणाऱ्या कालामध्ये मोठं आंदोलन येथे छेडलं जाईल। सरकारची संघटना कर्जत तालुका अध्यक्ष आपण बघतोय गेले 4 महिन्यापासून इथे जे टोरेंट प्रकल्प आहे त्याचा शिलार धरण आहे, मुशीर धरण आहे अशा अनेक धरणांच्या बाबतीत सरकारने जो इथल्या ज्या शेतकऱ्यांवरती घाला घेतलेला आहे आणि जे प्रस्तावित जे काही धरणं आहेत ही धरणं इथल्या शेतकऱ्याला खरोखरच मारक आहे। आणि गेले 4 महिने याच्यामध्ये संघर्ष सुरू आहे। आपण बघितलं तर इथे अनेक आंदोलनं झाली परंतु शासनाचा कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये सहकार्य दिसून येत नाही। आपण बघतोय टोरेंट सारख्या प्रकल्पामध्ये अनेक झाडं तोडली गेलेली आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास झालेला दिसतोय, उत्खनन झालेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारचं काम तिथे थांबलेलं नाही आहे। सरकार आणि शासन कुठेतरी त्याबाबत उदासीनता वाटते, शेतकरी नाराज आहे। असं जर चालू राहिलं तर येत्या काळामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये तिथे संघर्ष होईल आणि मग त्या संघर्षातून जे काही घडेल त्याला पूर्णपणे जबाबदार हे शासन राहील। इथले सर्वच लोकप्रतिनिधी ह्या सर्व बाबतीत आणि ह्या संघर्षामध्ये उतरले आहेत। आपण बघतोय आता इथे